दर्शको, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। सोलापूर महानगरपालिकेत 249 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत येत्या 27 जुलै रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार नेते अशोक जानराव यांनी दिली। सोलापूर महानगरपालिकेमधील 249 रोजंदारी बदली कामगारांना सेवेत कायम करण्याच्या संबंधानं माननीय महापौर विनायकजी कोंडाल साहेब यांनी 6 जुलै 2026 ला बैठक घेतली सर्व कामगार संघटनांची आणि त्यामध्ये ठरवलं होतं की 20 तारखेच्या बोर्डामध्ये या कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव ठराव रूपाने मंजूर करू, अशा पद्धतीनं आश्वासन दिलं असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या सभागृहात प्रस्ताव आला नाही, तो ठराव होऊ शकला नाही। ही बाब माननीय महापौरांच्या कानावर घालण्यासाठी आज आम्ही आलो असता महापौर साहेब आज काय महापालिकेत आलेले नाहीत। तत्पूर्वी मी पक्षनेते माननीय नरेंद्र काळे साहेब आणि माननीय स्थायी समितीच्या अध्यक्षा माननीय रंजिता चाकोते मॅडम यांना भेटून त्यांना या बाबतीमध्ये चर्चा केली। या चर्चेमध्ये त्यांना सांगितलं की जरी प्रस्ताव आलेला नसला तरी आता तुम्ही प्रस्ताव घेऊन प्रशासनाच्या मागे लागून प्रस्ताव घ्यावा आणि हा प्रस्ताव पुढच्या फ्रेश बोर्डामध्ये घेण्याच्या ऐवजी त्याच्यासाठी खास बोर्ड काढावं आणि 249 कामगारांच्या कायम करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय करावा, जेणेकरून लवकरात लवकर 249 रोजंदारी कामगार कायम होतील। अशा पद्धतीची त्यांना विनंती केल्यानंतर माननीय चाकोते मॅडम यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही अशा पद्धतीचा बोर्ड घेण्याचा निश्चित प्रयत्न करू। त्याचबरोबर सभागृह नेते माननीय नरेंद्र काळे साहेब यांनी तर प्रामुख्याने सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये येत्या 28 तारखेला 27 ते 28 तारखेला अशा पद्धतीचं खास बोर्ड घेऊन या 249 कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव आम्ही ठराव रूपाने मंजूर करून शासनाकडे पाठवण्याचा योग्य तो निर्णय आम्ही घेणार आहोत आणि त्याबद्दल शासन करावू नये। याचबरोबर 15 जे आपले वाहन चालक आहेत, असं वाटतं का की तुम्हाला की बाबा तुमच्या दिलेल्या शब्दाला किंवा तुमच्या एकूण मागणीला आता सकारात्मक पुन्हा देखील प्रतिसाद मिळेल? मला आता या चाकोते मॅडम आणि नरेंद्र काळे साहेब यांनी जे आश्वासन दिलंय आज, यांच्यावरती माझा विश्वास आहे। जर या विश्वासाप्रमाणे जर काम नाही झालंच तर मग मात्र मी महानगरपालिकेमध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे। गेल्या 20 ते 25 वर्षापासून प्रलंबित असलेल्या बदली आणि रोजंदारी सेवकांना कायम करण्याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत प्रश्न मांडून मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, सचिव आणि महापालिका आयुक्त समवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत। येत्या 27 जुलै रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना नागपूर महानगरपालिकेतील ठरावाप्रमाणे मान्यता देऊन तातडीने तो प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। येत्या 15 ऑगस्ट पर्यंत महानगरपालिकेतील रोजंदारी बदली सेवकांना कायम करण्याबाबत महापौर तसेच इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे। त्याचप्रमाणे आमदार देवेंद्र कोठे यांनी थेट मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केल्याने येत्या 15 ऑगस्ट पर्यंत कामगारांना कायम ऑर्डर मिळणार असल्याचे महानगरपालिका वर्तुळात चर्चा असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे।